आणखीन काही दोन शब्द सांगून मी आता काही फार वेळ घेऊ इच्छित नाही. आपण काही साधक जातीपातीचे हे आपल्या इथल्या उपस्थितीतून दिसून आलेले. कृपा करून आता सर्वांनी शांत बसून घ्यावं, जमिनीवर बसून घ्यावं. बाजूला मुद्दाम आम्ही सतरंजे टाकले एवढ्या करता ही मंडळीनं बसता यावं. आयुष्यातली एक फार मोठी संधी आहे. माताजींना नुसत्या पाहण्याचा तरी आपल्याला लाभ होईलच, परंतु आता त्यांच्यामध्ये जी शक्ती आहे ती आई आहे आणि त्या तुम्हाला द्यायला आलेल्या आहेत मुलांना. मानवाविषयी त्यांचे प्रेम आणि कळकळ आहे. जगभर त्यांचं कार्य चाललेलं आहे. तेव्हा हे सुद्धा आता जे अवघड कार्य पूर्वी सांगून ठेवलेले त्या सोपं झालेले. ते कसं झाले, काय झालेले, तो एक प्रेमळ आईने जो आपल्या मुलांच्या करता स्वयंपाक केलेला आहे तो आज स्वयंपाक म्हणजे सहयोग आहे. फक्त तुम्हाला भूक असावी असं माझा प्रेमाचं सांगणे की त्याची तुम्हाला भूक असावी आणि आपण शांत चित्ताने बसावं, उभं राहू नये. कृपा करून परत एकदा हात जोडून विनंती करतो की कृपा करून आपण बसले म्हणजे मागचे लोक डिस्टर्ब होत नाही. आपण पुढे उभे राहिले असे. आता ही मंडळी एवढी खेडोपाडे आम्ही इतकी हिंडलो की वाटेल तसे जमिनीवर बसतात आणि या भूमीमध्ये किती उद्धार होतो. भारतामध्ये जाऊन आले म्हणजे तीर्थक्षेत्र झालं. सगळं आयुष्य सहजाला लावून घेतात. परमेश्वराविषयी पुस्तकं लिहिली, भैरवनाथाविषयी, हनुमानाविषयी, अनेक संतांविषयी जी आपल्याला माहिती नाही ही त्यांना माहिती आहे. त्यांनी पुस्तकं लिहिली, निरनिराळ्या भाषेत भाषांतर केलेली आहे. जर्मन, इटालियन, फ्रेंच, इंग्लिश या सर्व भाषात ललित सहस्रनाम, देवी सहस्रनाम, गणेश सहस्रनाम याचं सगळं ट्रान्सलेशन केलेले. दर महिन्याला होम हवन यज्ञ आहुत्या करतात. अनेक डॉक्टर्स आहेत, ऑइल इंजिनियर्स आहेत, त्याच्यात जिओलॉजिस्ट आहेत आणि राजकीय क्षेत्रात काम केलेली सुद्धा मंडळी. असे एक मंडळी आपल्या इथं आलेले. तर त्यांना देखील आपण आपल्या भारतामध्ये संतांविषयी किती आदर असतो हे आपण थोडं शिस्तीने दाखवून द्यावं, शांत चित्ताने बसावं आणि आता परमपूज्य मातांचे दोन शब्द आणि ह्या कुंडली जागृतीचा अनुभव घेण्याकरता आपण लातूरलेला आपण सगळे मंडळी या ठिकाणी आला. इथले सहज आणि त्याबद्दल आपल्या सहयोग मंडळातर्फे मी आपलं स्वागत करतो आणि कृपा करून आपण शांत चित्ताने बसावं असं एकदा परत आवाहन करतो. आणि माझे मातांच्या कृपेने बोलले गेले ज्ञानाज्ञानात दोन शब्द त्यांच्या चरणी अर्पण करतो. जय माता. फलटणच्या सर्व सात्विक भाविक साधकांना आमचा नमस्कार. आज हृदयापासून तुमची क्षमा मागते, पण माझा काही दोष नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुमच्यापेक्षा जास्त उत्कंठेने मी तुम्हाला भेटण्यासाठी धावत येत होते, पण रस्ते महाराष्ट्रातले कसे आहेत त्याचा अनुभव येतो. त्यात रस्त्यात इतके अपघात झालेले की जीव नुसता अगदी घाबरून येतो. मग कुठे जर गाडी तुमची फेल झाली तर रस्त्यात एक दुकान नाही की एक जागा नाही की कोणी मनुष्य नाही की ज्याला म्हणता येईल की बाबा आमच्या गाडीला एक वस्तू पाहिजे. ही आपल्या देशाची खरंच हालाखीची स्थिती आहे. आणि त्यामुळे कुठे टेलिफोन नाही तुम्हाला कळवायला की कसं पोचायचं, कसं झालंय. जे फार परिस्थिती अजून सुद्धा अशी आपली झालेली नाही की जिथे आपण कधी म्हणू की आम्ही ह्या वेळेला पोचू तर पोचू. पोचले तर नशी आदळत आपटत एका शरीरात जर पोचले तर स्वतःला मानायचं की बाबा पोचलो. पण अशा परिस्थितीत सुद्धा भारतीय जीवन पुष्कळ सुखी आहे आणि लोकांमध्ये एक तऱ्हेचं समाधान, शहाणपण. कारण अजून आपण आपल्या धर्माला जागून. जर अशी स्थिती परदेशात कुठे असते तर लोकांनी सगळ्यांना उडवून दिलं असतं. एकही रस्ता असा असता तर सगळ्यांनी उडवून दिलं असतं. पण आपल्या देशात लोक समाधानी,
आणि जसं असू देत बाबा, परमेश्वराचं नाव घेत असतात. आज इतके एकानंतर एक प्रश्न आले की त्या प्रश्नाला ठीक करता करता शेवटी मी फलटणला जाते की नाही अशी सुद्धा मला शंका झाली. आजचा विषय सहजयोगाने कुंडलिनीची जागृती असा आहे. तुम्ही कुंडलिनी हा शब्द ऐकलेला आहे. जे लोक सुशिक्षित आहेत, ज्यांना आपल्या भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे, ज्यांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास केलेला आहे, संत साधूंना जाणलं आहे, अशा लोकांना कुंडलिनी काय आहे ते माहिती आहे. पण जे अगदीच आजकालच शाळेत गेलेले, कॉलेजला गेले जे नवयुवक आहेत, कदाचित त्यांना कुंडलिनी काय ते माहीत नसणार. पण कुंडलिनी म्हणून एक शक्ती आपल्यामध्ये आहे असं हजारो वर्षापूर्वी लोकांनी सांगितले. हजारो वर्ष म्हणजे 14,000 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये भृगु संहिता म्हणून एक फार मोठं ज्योतिषावर लिखाण केलं गेलं होतं. त्याच्याही अधिक नाडी ग्रंथ म्हणून आपल्या देशामध्ये एक ग्रंथ दिला होता. आता आपण इतके साहेब झालोय की आपण आपल्यातलं काही वाचत नाही किंवा आपल्यामध्ये जे काही आहे विशेष तिकडे दृष्टी करत नाही. पण हे सर्व ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यातल्या त्यात हे नाडी ग्रंथ विषय जो आहे तो एक स्वामी भगंदर म्हणून गृहस्थ होते. त्यांनी 12व्या शतकात परत उजळणी करून आजच्या वेळेला आणून सोडला आणि असं भाकीत केलं होतं की 1970 साली सहजयोग सुरू होणार आहे. आणि सहजयोग सुरू झाल्यानंतर लोकांमध्ये सुप्त असलेली ही कुंडलिनी शक्ती आपोआप जागृत होऊन लोकांना आत्मसाक्षात्कार घडेल. आणि त्यात हेही सांगितलं आहे की इस्पितळ नावाची संस्था वगैरे जी संपुष्टात येईल. अर्थात ते डॉक्टरांनी वाचू नये, नाही तर माझ्यावरती धावत येतील मारायला. पण एक असा सारासार विचार आपण केला पाहिजे की आपण जे काही बाहेरचं आहे ते इतक्या लवकर घेतो आणि आपल्या देशातलं एवढं मोठं आहे तिकडे आपली नजर का जात नाही. जी गोष्ट ज्ञानाची आहे तशीच आपली इतर बाबतीत आहे. आपलं लक्ष बाहेर लवकर जातं. पण जर म्हटलं की तुमचं लक्ष आतमध्ये घेऊन जातं, तुम्ही म्हणा माताजी कसं करायचं, हे लक्ष आतमध्ये कसं नाही, हे लक्ष आतमध्ये नेण्याचं कार्य तुम्ही करू शकत नाही. ही गोष्ट खरी. तर ती घडवण्याची किमया कोण करणार? त्यासाठी आपल्यामध्ये ही कुंडलिनी नावाची शक्ती आहे. आता जर एखाद्या विदेशी माणसाने सांगितलं की अशी वीज म्हणून एक वस्तू आहे, तर लगेच आपण तिकडे धावतो की ती वीज काय वस्तू ती शोधून काढली पाहिजे, ती वीज आपल्या शहरात आली पाहिजे, तिने हे फायदे होतात. पण जर कुणी सांगितलं की बाबा तुमच्या आतमध्ये अशी शक्ती आहे, तर तिकडे आपली दृष्टी सहसा जात नाही. तिकडे आपण बघत नाही की हे काय आहे आणि बघितलं पाहिजे. तर जर मी काही तुम्हाला एक समजा गुप्त गोष्ट सांगत असले तर तिकडे लक्षपूर्वक बघितलं पाहिजे की काहीतरी ह्यात आहे का. हे जे काही माताजी सांगत आहे ह्यात खरं किती आहे त्याची उदाहरणं अनेक आहेत. म्हणजे संत साधू लोक हे साक्षात्कारी होते हे आपल्याला माहिती. त्यांना धर्म होता, त्यांना सांगावं लागायचं नाही तुम्ही असं करू नका, तसं करू नका, हे करू नका, ते करू नका. हे कसं झालं? त्यांच्यात आपल्यात एवढा फरक का होता? हे एक उदाहरण घेतलं. काहीतरी त्यांच्यात विशेष होतं आणि आपल्यामध्ये काहीतरी कमी. त्यांच्याजवळ पैसे कमी असतील असेल, त्यांच्याजवळ कपडे कमी असतील, पण त्यांच्यामध्ये जे गुण होते ते आपल्यामध्ये नाही, अशी गोष्ट आपण मान्य केली पाहिजे. जे संतांमध्ये होतं ते आपल्यामध्ये नाहीये. म्हणजे आपल्यात आणि त्यांच्यात काहीतरी तफावत होती आणि ती तफावत का होती हे आपण जाणून घेतलं पाहिजे. ती एवढ्यासाठीच की त्यांचा
आत्मसाक्षात्कार झालेला होता. संतांनी त्यावेळेला जशी सोय होती त्याप्रमाणे सांगितलं की तुम्ही देवाला विसरू नका. आज विज्ञानाच्या नावाखाली लोकांनी देवाचे दिंडवडे काढले, तसे देवाच्या नावाखाली काढलेले आहेत. भोंदू लोकही जगात पुष्कळ आहेत, पण जे पैसे बनवतात, लोकांना फसवतात. पण विज्ञानाच्या नावावर सुद्धा त्याने सांगितलं की देव म्हणून काही वस्तूच नाही, त्याला बंद करून ठेवायचे. म्हणजे माझ्या मते दोन्ही एकच झाले. जे तुम्ही बघितलं नाही, जे तुम्ही पाहिलं नाही, जे तुम्ही जाणलं नाही, ते नाही असं म्हणणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टी नाही झाली. जर शुद्ध वैज्ञानिक दृष्टी असली तर मनुष्य सरळ म्हणेल की मी नाही पाहिलेलं पण मी बघतो. पण हे लोक शुद्ध वैज्ञानिक आहेत, कारण ह्यांचं जे विज्ञान आहे ते पराकोटीला पोचले. आपलं अजून अर्धवट लोम कळत आहे, त्याच्यामुळे इथले वैज्ञानिक तेवढे पोचलेले नाही. तर जेव्हा शुद्ध वैज्ञानिक तुम्ही व्हाल तेव्हा तुमच्याही दृष्टीला हे येईल की ह्या विज्ञानाने आम्ही काय मिळवलं. काय मिळवलं? इथे आपल्याला असं वाटतं की बाबा चला किती त्रास होतो प्रवासाचा, लोक मिळत नाहीत, हे नाही ते नाही. पण तसं पाहिलं तर त्या देशात असं मला वाटतं की मी नरकात राहते की काय. अगदी नरक वाटतो. म्हणजे सगळं असलं, रस्ते ठीक आहेत, लखलखाट आहे, सगळं काय, पण नरक वाटतो तिथे. माणुसकी नाही कुणाजवळ. उदंडपणा, उद्धटपणा, रागीटपणा, हिंसा, इतकी जास्त हिंसा आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या इंग्लंड शहरामध्ये ज्या इंग्लिश लोकांनी आपल्यावर राज्य केलं त्या ठिकाणी 2 मुलांना प्रत्येक आठवड्यात आई वडील मारून टाकतात. जर आपली मुलं त्यांच्या रस्त्यावर गेली तर हेही तसंच करते. दारू पितील, त्यांच्यासारखे उदंड होतील, उन्हाळ होतील, तसेच वागणार. आता ते रस्त्यावर असे आले की इतकं लांब चालून जेव्हा पोहोचले तर खड्डा दिसला की आता खड्ड्यातच खूप पडायचं आपल्याला. तेव्हा मग मागे परत वळून आले. पण आपण का नाही आधीच ह्या गोष्टी समजून घ्याव्या की आपल्या देशात ह्या केवढ्या मोठ्या गोष्टी आहेत, ह्या केवढ्या व्यवस्था आपल्या देशात संत साधूंनी केलेल्या आहेत, त्याचा फायदा का करून घेतला नाही आणि का करून घेत नाही. कारण कुणाचंच लक्ष परमेश्वराकडे नाही. फक्त जे भोंदू लोक आहेत, पोटभरू लोक आहेत किंवा असे लोक आहेत ते तुम्हाला येऊन देवाबद्दल काहीतरी सांगतात, किंवा जे थोडे बहुत संत साधू असतात त्यांचे तुम्ही हातपाय मोडून ठेवून द्या. दोन्हीपैकी ही अशी स्थिती आहे. आता परमेश्वराने जे आपल्याला मनुष्य केलं ते कशासाठी केलंय? ह्या स्थितीला आणलं ते एवढ्यासाठी नाही की आपण मनुष्य व्हावं, आपल्याजवळ पैसे हवे, थोडीशी रक्कम शिल्लक झाली की आपण गुत्त्यात मरावं. त्याच्यासाठी केलंय का परमेश्वराने आपल्याला? कोणतीही वस्तू आपण बनवतो, आता हे यंत्र आम्ही जर बनवलेलं आहे तर हे कोणत्या तरी कारणामुळेच बनवलेलं आहे की नाही. एवढी मेहनत करून तुम्हाला आज मनुष्य बनवलं तर परमेश्वराने काहीतरी तुमची इज्जत केलेली आहे. इतक्या मेहनतीने प्रेमाने तुम्हाला का बनवलं? आपण असा विचार केला पाहिजे की परमेश्वराने आम्हाला का बनवलं. त्याला कारण आपण तसा विचारच करत नाही. जे आपल्याला मिळालं ते मिळालेलं आहे. आपल्याला नाक, डोळे, तोंड सगळं काही मिळालेलं आहे. आता ह्याच्या पुढचा आपण कशाला विचार करायचा? पण परमेश्वराने आपल्याला मनुष्य एवढ्यासाठी बनवलेला आहे की आता मनुष्य झाल्यावरच मनुष्याला त्याचा आत्मा मिळू शकतो, आणि आत्मा मिळाल्यावर त्याचा संबंध परमात्म्याशी होऊ शकतो. मग सरळ प्रश्न असा होतो की परमात्म्याशी प्रश्न कशाला करायचा, संबंध कशाला करायचा? आता हा प्रश्न असाच आहे की ह्या वस्तूचा संबंध कनेक्शन मेनशी कशाला लावायचं? ही वस्तू जी बनवलेली आहे ती अर्धवट आहे. जोपर्यंत तिचा संबंध आम्ही मेनशी लावत त्याचा काही उपयोग नाही, आणि ही भ्रांत आहे. ह्याच्यावर जर आम्ही किती ओरडलो तरी हिचा उपयोग होणार नाही. म्हणून जोपर्यंत तुमचा संबंध परमेश्वराशी लागणार नाही तोपर्यंत तुम्हालाही काही अर्थ लागणार नाही. म्हणूनच आज लोक असे संभ्रांत फिरत आहेत. त्यांना समजत नाही चांगलं काय, वाईट काय, कशाला म्हणायचं परमेश्वर, कशाला म्हणायचं दुष्टपणा, कशाला म्हणायचा चांगुलपणा. पुष्कळांना असं वाटतं की परदेशातले लोक फार सुखी आहेत. ही अगदी चुकीची कल्पना.
अत्यंत चुकीची कल्पना आहे. कारण तिथे आजकाल तुम्ही जर तरुण लोकांना जाऊन विचारलं फार जे श्रीमंत देश आहेत, तर ते सांगतील की आम्ही तर फक्त आपल्या आत्महत्येच्याच विवंचनेत बसलेलो. आम्ही असा विचार करतो की आत्महत्या कशी करायची. अशा परिस्थितीत त्या लोकांनी जे मिळवलेलं आहे त्यापेक्षा अधिक आपण मिळवू शकतो जर आपण दुसरा मार्ग अवलंबिला. जर तुम्हाला एखादं झाड दिसलं की खूप मोठं झालेलं आहे, तर लक्षात घेतलं पाहिजे की त्या झाडाला मुळं असली पाहिजे. जर त्याला मुळाला पाणी नसलं तर ते झाड सुकून जाणार. तेच आज विश्वास झालेलं आहे की पाश्चिमात्य देशांनी आपली भरमसाठ अगदी खूप प्रगती करून घेतलेली आहे आणि ते कोलमडायला बसले. कारण त्यांनी आपली मुळं शोधून नाही काढली. त्यांची मुळं ह्या देशात आहेत आणि ह्या देशातले लोक त्यांच्या मागे धावत आहेत सरावायला. तेव्हा ज्यांचं जे काम आहे ते सोडून ते त्यांच्या मागे लागले तर झाड आधीच लवकरच आणखीन कोलमडणार. तेव्हा इथल्या देशातल्या लोकांनी आपली पाळेमुळे काय ती शोधून काढली पाहिजे. आणि ती पाळेमुळे आपल्यामध्ये आपल्या संतांनी सांगितलेली आहे की तुझं आहे तुझं पाशी. म्हणजे काही खोटं तर बोलले नाहीत ते. जर असं म्हटलं की तुझं आहे तुझं पाशी आणि ते जर तू शोधून काढलं पाहिजे, तर त्यात मनुष्याने फारसा विचार करू नये. दुसरं असं की कुंडलिनी ही जी शक्ती आहे ही शुद्ध इच्छा आहे. मनुष्याच्या बाकीच्या सर्व इच्छा अशुद्ध आहेत. कारण जर कोणतीही इच्छा तुम्ही केली आणि ती पूर्ण झाली तरी दुसरी इच्छा परत होतेच. म्हणजे आज वाटलं आम्हाला की बा एक कपडा विकत घ्यावा, बरं मग त्याच्यानंतर वाटतं की एक घर बनवावं, मग वाटतं मोटर असावी. म्हणजे इच्छेवर इच्छा होत जातात पण मन काही तृप्त होत नाही. जे प्रत्येक ऋतूमध्ये वेगळ्या वेगळ्या ऋतूमध्ये अनेक तऱ्हेची फळं आणि फुलं येतात, ज्याला योगशास्त्रामध्ये ऋतंभरा प्रज्ञा म्हणतात. ती शक्ती, ती जिवंत परमेश्वराची ब्रह्मशक्ती, ती अजून आपल्या हाताला लागलेली नाही. ती कार्य करते, शक्ती आहे, करते, दिसतं आपल्याला. ही फुलं आली, ती आली कुठं? ही जिवंत शक्तीने आली. आपण जिवंत आहोत, ते कसे आलो? पण ही जी कार्य करणारी शक्ती आहे, ही शक्ती आम्हाला अजून आमच्या हाताला लागली नाही, तिच्यावर आमचं काहीच प्रभुत्व आलेलं नाही किंवा आम्ही तिला जाणलं सुद्धा नाही. पण मनुष्याचं तिकडे लक्ष नाही. त्याचं लक्ष, कारण मनुष्यामध्ये उथळपणा आहे, गहनता नाहीये, उथळपणा. म्हणजे एक की बा असलं चला काय हरकत नाही, एवढं कोण बघायला जातं असे. आपल्याला काय माळ्याने फुलं दिली म्हणजे झालं, आता त्याच्या पुढे कोण बघायला जातं की ही फुलं कुणी बनवली. पण जर जरा सुद्धा गहन विचार केला तर हे झालेलं आहे. तेव्हा ही सर्वव्यापी ब्रह्मशक्ती आपल्या हाताला लागावी अशी जर तुम्ही इच्छा केली तर त्यात काही वैगुण्य नाही. पण ती लागायची कशी, कसं होणार, त्याला काय करायला पाहिजे? आपल्याला जर एखाद्या बीला अंकुर फोडायचं असलं तर आपण काय त्याच्या समोर विज्ञान लावत नाही, वाद करत नाही, विवाद करत नाही, भजन म्हणत नाही, गाणं म्हणत नाही. काय करतो? त्या बीला ह्या आईच्या पोटात देतो आणि त्याच्यात अंकुर फुटतात. ते अंकुर आपोआप सहज फुटतात. त्याला काही करावं लागतं का? काही करावं लागत नाही. तसंच आहे की तुम्हाला सुद्धा जे अति व्हायचं आहे, ह्याच्या पुढचं व्हायचं आहे, त्याला सुद्धा काही करावं लागणार नाही. आणि तुम्ही आता तरी मनुष्य झालात, तुम्ही काय केलं? तुम्ही काय केलेलं आहे का? आपोआपच झालात. तेव्हा ह्याच्या पुढचं जे व्हायचं आहे ते सुद्धा आपोआपच होणार नाही. त्यासाठी तुम्हाला डोक्यावर उभं राहायला नको. हे सर्व असताना हे असं अधिकार नाही झालं असाही लोक प्रश्न करतील. कारण आजकाल सगळ्यांना प्रश्न करण्याची सवय झालेली. सगळीकडे राजकारणी मतं मागत फिरतात तर लोक प्रश्नही करत फिरतात. मी काय राजकारणी नाही आहे, पण असा विचार केला पाहिजे की आतापर्यंत झालं नाही हे आपण असा विचाराने म्हणतो की आपल्याला जिवंत वस्तू
कधी एकदम हठात होत नाही, एकानंतर एक. आधी बी रुजतं, त्याला मुळं येतात, मग त्याचा बुंधा येतो, मग त्याच्या फांद्या येतात, मग फांद्यांना मग फुलं येतात, मग त्यांना फळं येतात. असं होत नाही की बी घातलं की त्याच्यात फळं निघतात. म्हणजे उत्तरोत्तर गोष्ट होत जाते. ह्याला उत्क्रांती असं म्हणतात. आणि आज ही वेळ आलेली आहे म्हणून अनेक लोकांची कुंडलिनी जागृत होऊ शकते. आता कुंडलिनी कशी जागृत होते, काय होतं वगैरे त्याच्याबद्दल आमच्याकडे बरीच पुस्तकं आहेत, बरेच हे आहेत, ते तुम्ही वाचावं. गहनपणा, शहाणपणा हा नवीन विषय आहे. हे तुम्ही जाणलेलं नाही. हे ज्ञान मुळातलं आहे आणि हे जाणण्यासाठी सूक्ष्म व्हावं लागतं. म्हणून गहनतेने तो विषय घेतला पाहिजे. जर तुम्हाला ते शिकायचं असलं तर फार सोपं काम आहे, पण कुंडलिनीचं जागरण करणं मात्र तेवढं कठीण नाही. तेव्हा ती तुम्ही जागृत करून घ्यावी आणि त्याच्यानंतर तिचा पुढे वापर कसा करायचा, तिचा सांभाळ कसा करायचा, नंतर दुसऱ्यांना ह्याचा फायदा कसा करून द्यायचा, हे सुद्धा शिकलं पाहिजे. ह्याचे अनेक फायदे होतात, पण ते फायदे झाल्यावरच तुम्ही बघा ते बरं आहे. कारण नाही तर तुम्ही म्हणाल आत्ता सिद्ध करून दाखवा. काल असंच झालं, 5-6 दारुडे आले, म्हणे माताजी आता आमचे 40 हे आहेत, त्यांना तुम्ही ठीक करा. म्हटलं असं कसं, आता मला प्रोग्रामला जायचं नाही. म्हणे आत्ताच करा. आता ते दारू पिऊन होते, त्यांना काय करून म्हणा. ते पोलीस बिलीस आले तर दारू प्यायला काय म्हणतात, त्याला काय समजतं का. म्हटलं तुम्ही दारू पिऊन आला बा, आता तुम्हाला काय आम्ही म्हणू नाही शकत. ते पोलीस आले, मग काय काय झालं, त्यांचे प्रकरणं झाली भानगडी. पण हे असं असतं की ज्या ठिकाणी तुम्ही कधी कॉलेजमध्ये दारू पिऊन गेला तर तुम्हाला काही समजेल का. म्हणजे कॉलेजचं सुद्धा नाही समजायचं, शाळेत दारू पिऊन गेले तर तुम्हाला काही समजेल का. म्हणजे डोकंच ठिकाणावर नसतं माणसाचं. मग कुंडलिनी सारखी गोष्ट तुम्हाला दारू पिऊन कशी समजणार. पण ते भांडायला आले, ओरडायला आले. म्हटलं हे आहे तरी काय प्रकार बा, आम्ही तुम्हाला तुमचं द्यायला आलो, एवढ्यात भांडायला काय झालं तुम्हाला. तर असा विक्षिप्तपणा आणि चमत्कारिकपणा येण्याची फार संभावना आहे. कारण आपल्याकडे जे एकदम मी म्हटलं ना की झाड उलथून पडायची वेळ आलेली आहे, ती गोष्ट आपल्याकडेही होऊ घातलेली आहे. तेव्हा थोडंसं काळजीपूर्वक राहिलं पाहिजे. जे तिथे झालं ते इथे नाही झालं पाहिजे, त्यांची पुनरावृत्ती इथे झाली नाही पाहिजे. आपण धोपट मार्गाने, सरळ मार्गाने परमेश्वराच्या साम्राज्यात गेलं पाहिजे. हीच एक मला विवेचना आहे. कुठे असं नाही झालं पाहिजे की त्यांचे तर अर्धे देश बुडालेलेच आहे. 65% लोक अमेरिकेत वेडे आहेत. 65% तरुण लोक वेडे आहेत. यावरून तुम्ही अंदाज लावू शकाल की ह्यांच्या प्रगतीला काय म्हणा. स्वित्झर्लंडचे जवळजवळ 80% तरुण मुलं आत्महत्या कशी करावी ह्याची खलबते करतात. म्हणजे अतिशहाणे, त्यांचे बैल रिकामे असं मराठीत म्हणतात, ते तिथे दिसतात. आणि एवढं सर्व करून काय मिळवलं हेच मला समजत नाही. इतके दुःखी जीव आहेत. कोणी आई वडिलांजवळ राहत नाही, बापाशी विचारत नाही. बाप मेला तर 1-1 महिना त्याचं जर शव सोडून गेलं तर कोणी बघायला. म्हणजे माणूस कितनं उठलेले. असं आपल्या देशात होऊ नये. आधीच तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात येऊन त्याच्या प्रेमाचा आस्वाद घ्यावा, अशी माझी सदिच्छा आहे. आणि ह्या भारताचं एवढं पुण्य आहे, त्यातल्या त्यात महाराष्ट्र भूमीचं एवढं पुण्य आहे की महाराष्ट्रातला मनुष्य म्हणजे एक विशेष आहे. त्याला धर्माची चाड आहे, देवाची चाड आहे, मोठ्यांचा मान आहे. फसतोय कधी कधी, कबूल, फसत नाही असं नाही. पण त्याच्यामध्ये धर्मभावना, चांगुलपणाने वागण्याची एक इच्छा नेहमी असते. जरी तो वाईट मार्गाने वागला तरी हे माझं चुकलं असं सांग. नाशकाला मी गेले होते, एक गृहस्थ आले आणि माझ्याजवळ माझ्या रडून म्हणाले, माताजी मी तुम्हाला कबूल करतो, मी दारू पिऊन आलो, मी 24 तास दारू पिऊन बसलो, तुम्ही माझ्या आई आहात, मी तुम्हाला कबूल करतो, तुम्ही माझी दारू सोडून द्या. हे वाईट आहे मला माहिती आहे, पण मला सुटत नाही. आता सुटली त्यांची दारू. पण ही गोष्ट वाईट आहे हे त्याला माहिती आहे, कारण तो भारतातला
ह्या महाराष्ट्रातला मनुष्य आहे. पण ह्या लोकांना हेही माहित नाही की हे वाईट आहे. आता यांना काय म्हणा, इतकी बेछूट स्थिती तिथे झालेली आहे ती तुमच्या मुलाबाळांची होऊ नये. आणि तुम्ही ज्यासाठी एवढे या देशामध्ये जन्म घेतला, ज्या पूर्व पुण्याईनी जे मिळवलेलं आहे ते तुम्हाला मिळावं, ह्या सदिच्छेनेच मी आज फलटणला आलेली आहे. तेव्हा ते तुम्ही घेऊन घ्यावं. उशीर फार झालेला आहे म्हणून मी जास्त लेक्चर देणार नाही. आता आपण कुंडलिनी जागृतीचाच कार्यक्रम घेऊया. सरळ आता या कार्यक्रमात कोणी उठून जायचं नाही. जर जायचं असलं तर जाऊन लवकर येऊन बसा, पण मध्ये यायचं नाही, कारण थोडं शांत राहावं लागतं. चित्त थोडं शांत ठेवा आणि सर्वांना हे होण्यासारखं, त्याला आबाल वृद्ध सगळ्यांना हे होतं, सगळ्यांना झालं पाहिजे, सगळ्यांना मिळालं पाहिजे. पण ही गंभीर गोष्ट आहे म्हणून थिल्लरपणा करायचा नाही. कृपा करून सर्वांनी बसून घ्या. बेटा बसून घ्या. बसता येईल का तुम्हाला? बसून घ्या. जागा कमी पडली इथे, नाही जाऊ द्या. आता एवढे लोक असतील, जाऊ काय जाऊ चालेल जास्त. हां, आता सगळ्यांनी बरोबर अशा मांड्या घालून, त्याला सहजासन म्हणतात, असे पाय मोकळे करून बसा. पाय मोकळे करून, फार जास्त एकावर एक चढवायचे आणि दोन्ही हात असे आरामात आपल्या मांडीवर ठेवायचे. काही विशेष करायचं नाही. दोन्ही हात असे मांडीवर ठेवायचे. फक्त श्रद्धेने बसलं पाहिजे. दुसरं म्हणजे असं की हे ब्रह्मरंध्र आहे इथे, ते छेदावं लागतं. आणि आईसमोर आपल्याला काही टोपी घालायला नको. आई म्हणजे आपली आई आहे, काही अंमलदार नाही आहे किंवा काही गुरु बिरू नाही आहे. तेव्हा टोपी काढलेली बरी, कारण हे ब्रह्मरंध्र छेदावं लागतं. बायकांनी पदर राहू देत कारण तो पातळच, पण टोपी जरा काढलेली बरी. थोडंसं आवडते कधी कधी. चष्माही काढला तरी हरकत नाही, कारण चष्मा सुद्धा, कारण डोळे तुम्हाला मिटूनच ठेवावे लागणार आहेत आणि त्याने डोळे ठीक होतात, म्हणून चष्मा काढलेला बरा. पायात चपला नसतीलच मला माहित आहे. आता असे हात करून बसायचे. जास्त मानेला ताण द्यायचा नाही किंवा वाकायचं नाही. सरळ आपण जसे बसतो तसं बसायचं. आता सर्वप्रथम आपण डोळे मिटून या आपल्या मायभूमीला नमस्कार करू 3दा, कारण तिने आपल्याला जन्म दिला आणि ती पुण्यभूमी आहे. तिला खरोखर मनापासून तुम्ही नमस्कार करा. तुम्हाला माहित नाही किती मोठी आई आहे तुमची. नमस्कार करावा 3दा. एक दुसऱ्याचं बघा ना. येत आहे? आला? बोलू नका, बोलू नका, शांत. ह्याच्यानंतर थोडं शांत राहा. शांत राहायला पाहिजे. एकदम बोलायचं नाही, विचार नाही करायचा, शांत राहायचं. आलं तुम्हा लोकांना? तुम्ही आता हात असे करून बघा, तुम्ही जे उभे आहात ते पण. त्याच्याच बाई सगळ्यांना आलं पाहिजे. आज प्रचंड शक्ती वाहून राहिली. हा, आता मी शेवटलं सांगते, ते लक्षपूर्वक. फार सोपं काम. म्हणजे तुम्ही स्वतःला कसं कवच घालायचं, ते आईचं कवच असतं ना, आईचा पदर कसा घालायचा म्हटलं तर चालेल. आपल्याला 7 चक्र आहेत, तेव्हा आपलं संरक्षण राहिलं पाहिजे वाईट प्रवृत्तीपासून. म्हणजे आपल्याला जे मिळालेलं आहे ते हरवलं नाही पाहिजे. त्यासाठी रोज सकाळ संध्याकाळ, एकदा उठल्यावर किंवा बाहेर जाताना आणि एकदा झोपताना 2दा हे बंधन घालायचं असतं. अगदी सोपं आहे. फक्त डावा हात असा, फोटो घ्याल इथनं, सगळे फोटो देतील तुम्हाला आणि तुम्ही फोटोचे पैसे नाही घ्यायचे. आणलेत का फोटो? फोटोचे पैसे देऊ नका बरं का. हे लोक एवढ्यासाठी पैसे घेतात, कारण काय होतं की लोक त्याला एकदम असे तोडतात, फोडतात, काहीतरी करतात. तसं नाही करायचं. आईचा फोटो आहे, तेव्हा सगळ्यांनी आदराने घेतला म्हणजे फुकटच आहे तो सगळ्यांना. पण कारण तुम्ही किती पैसे देणार आईच्या फोटोचे? आईचे तरी किती पैसे देणार तुम्ही, है ना? पण आदर ठेवला पाहिजे की नाही? सगळ्यांनी आदराने घ्यायचा. अच्छा, आता हा जो हात आहे हा इथून उचलून असा वर आणि असा नेला म्हणजे एक कवच होतं. आता परत आणि तसंच परत आणायचं. आता चला,
एक असा उचलून एक म्हणजे पहिलं चक्र मूलाधार त्याला झालं, नंतर दुसरं चक्र स्वाधिष्ठान त्याला तुम्ही दिलं, तिसरं चक्र नाभी त्याला तुम्ही बंधनात घातलं, चौथं चक्र हृदय त्याला तुम्ही बंधनात घातलं, पाचवं चक्र विशुद्धी म्हणजे कंठाचं त्याला तुम्ही बंधनात घातलं, 6वं चक्र आज्ञाचं ते तुमच्या मेंदूत असतं, आणि हे 7वं चक्र ब्रह्मरंध्र म्हणजे ज्याला सहस्त्रार असं म्हणतात. अशा रीतीने तुम्ही 7 चक्र त्यांना बंधन घातलं. आता स्वतःची कुंडलिनी कशी उचलायची ती बघा. थोडं शांतपणाने घ्या, शांतपणाने घेतलं पाहिजे. आता हा तसा ठेवायचा, थोडं गंभीर आहे विषय, गंभीर आहे. हा तसा डावा समोर ठेवायचा, म्हणजे आनंद आतून म्हणजे इतक्या उकळ्यातून वाहणार आहे की तुम्हाला हसतच राहाल तुम्ही जगाकडे बघून. पण आता थोडा रोखून घ्यायचा. हा डावा हात असा पुढे ठेवायचा कुंडलिनीवर. मी बसले, तुम्ही बसला. आता ह्याच्यावरती फिरवायचा हा उजवा हात, हा असा उभा घ्यायचा आणि हा असा, कारण ही इच्छाशक्ती आहे आणि क्रियाशक्ती आहे. हा हात वर समोर खाली मागे असा फिरवायचा, वर समोर खाली मागे असा 3दा वर न्यायचा. आता चला, असा 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 न्यायचा हळू. आता खांदे मोकळे सोडून डोकं वर घालून ह्याला असे वेटोळे घालून आणि एक गाठ मारायची जोरात स्वतःला. आता एकदा कुंडलिनी चढवली, आता ही 3 त्रिगुणात्मिका आहे म्हणून 3दा चढवायला लागते. परत चढवायची. आता परत खांदे मोकळे सोडून डोकं मागे, विचार नाही करायचा. परत एक वेटोळे घालून अशी दुसरी गाठ, तिसऱ्यांदा 3 गाठी बांधायच्या म्हणजे निर्गाठ होते. परत मान अशी मागे, परत 1, परत 2, परत 3. आता हात अशी आलं का? आतून खूप आनंदी वाटतंय. झालं, पार झाले तुम्ही. सर्व संत साधूंना आमचा नमस्कार. तर ते दर्शनाची व्यवस्था आता इतकी गर्दी आहे, उशीर झालेला आहे, पण तुमची सर्वांची इच्छा दर्शनाची असली तर माझी काय तयारी आहे त्याला, आणि नसली तर तसं सांगा. दर्शनाशिवाय होणार नाही. इच्छा पायावरती आता तुम्ही असे समोर उभे, फक्त इथे बेटा जागा करा. तुम्ही मुलं उभे राहा बेटा. यंग बॉयज यू कॉल, इथे उभे राहा. कारण देवी लावतो.